आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. खरं तर राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या कौतुकास्पद योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये राज्यातील ज्या नागरिकांना राहण्यासाठी हक्काचे घर नाही, कच्चे घर आहे, अशा लोकांसाठी घरकुल योजना देखील राबवली जात आहे. खरे तर स्वातंत्र्याच्या जवळपास 8 दशकाच्या काळात राज्यात असेही लोक आहेत ज्यांच्यावर डोक्यावर घराचे छप्पर नाही. अनुसूचित जमातीतील लोकांसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील लोकांसाठी सबरी आवास योजना, ओबीसी प्रवर्गासाठी नमो आवास योजना यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. एवढेच नाही तर केंद्राच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना देखील राबवली जात आहे. याशिवाय भटक्या विमुक्त जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना देखील राबवली जात आहे. तसेच दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना, जागा खरेदी अर्थसहाय्य योजना देखील राबवली जाते. दरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला नाही. तर ही योजना ज्या कुल लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही अशा भूमिहीन लाभार्थ्यांसाठी उपयोगाची आहे. या योजनेत भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना आर्थिक अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून भूमिहीन घरकुल अर्थसहाय्यांना 50,000 रुपये एवढे अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र या अर्थसहाय्यात आणखी 50,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच या लाभार्थ्यांना आता 1,00,000 रुपये एवढी रक्कम घरकुल बांधण्यासाठी, जागा खरेदीसाठी मिळणार आहे. परिणामी राज्य शासनाच्या या निर्णयाने अनेकांनी तोंड भरून कौतुक केले आहे. त्यामुळे भूमिहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा नसणे अशा भूमिहीन लाभार्थ्यांना घर देखील बांधता येणे शक्य होणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉक वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.